यायचं मरायचं कसं आता मरून दाखवतो आता लय बारीक आहे का मरून सुद्धा दाखवणार मी तुम्हाला स्वर्गात सुद्धा नेऊन घालणार श्राद्ध म्हणजे श्राद्ध याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली याची ताकद कमी झाली म्हणजे दिसायला कमी झालं ऐकायला कमी झालं गुडघे गेले शरीर जवळजवळ थकलं आणि म्हातारं खाटावर पडलं नुसतं एका कोपऱ्यात पाहतं म्हातारं खात नाही पेत नाही पाहुणे म्हणले चहा दूध थोडी दारू ऐका आता तो म्हातारा खाटावर निचेष्ट पडलाय एक माणूस भेटायला गेलेला काय म्हणतो तो आता तंद्रीत आहे शब्द तंद्रीत आहे आणि तंद्रीत हा शब्द खरा आहे ज्या वेळेस माणूस एकाग्र होतो त्यावेळेस यम त्याला मागचा हिशोब विचारायला सुरुवात करतो तो एकादशी केलता का नाही सोमवार केलता का नाही तू तर नालायक वागला पण त्यानं सांगितलं मी 2 तास एकदा इंदुरीकरच्या कीर्तनाला गेलतो मग यम म्हणला थांब ते 2 तास मला तुला शिक्षेतून वजा करावा लागतील तुम्हाला माहिती म्हणून सांगतो दिंडीत गेलेला काळ वारीत गेलेला काळ आणि भजनात गेलेला काळ यमाच्या बापाला सुद्धा वजा करावा लागतो तुम्ही जर 22 दिवस माऊली सोहळ्यात पायी चालले आणि जर कदाचित तुमचा मृत्यू झाला तर यमाला ते 22 दिवस तुमच्या शिक्षेतून वजा करावं लागतात यानं नामचिंतन केलंय हा संताच्या संगतीत होता अरे यानं नाही भजन केलं पण याच्या कानाव का होईना भजन पाया पडून सांगतो परमार्थामध्ये घातलेला वेळ कधीही बोगत जात नाही एखाद्या ठिकाणी हरिपाठ चालू आहे आपल्याला ऐकू वाटला आपल्याला उभे राहिलो 15-20 मिनिटं येत नाही त्याच्यातलं चैतन्य गेलंय मायेमुळं माणसं त्याच्याजवळ रडतात रडणं साहजिकच आहे महाराज माणसं म्हणतात का रडायचं माया उत्पन्न होतेच म्हणून रडत होतात